आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा मम्मा, दुसऱ्यांच्या घरी तर बाप्पा किती दिवस असतो ना, मग आपल्या घरी एवढे थोडेच दिवस काय? तुम्ही त्याच्या आईला फोन करून सांगा ना की आता तो इतक्यात येणार नाही घरी, परत थोडे दिवस इथेच राहणार आहे म्हणून. सांगाल ना मग त्याच्या आईला फोन करून? सांगतो आम्ही. आराध्या, श्रेयस, तू चल बरं आपल्या रूम मध्ये. म्हणजे बाप्पा त्याच्या आईला भेटून परत कधी येणार आहे ना, मी सांगते. तू नाही नाही मी नाही येणार. तू गुड बॉयस की नाही? पण तू माझा ऐकणार नाहीयेस म्हणजे? अरे जशी तुझी मम्मा आहे तशी बाप्पाची पण मम्मा आहे ना. आता इतके दिवस तो आपल्याकडे राहिला, मग त्याला त्याच्या मम्माची आठवण येते. बाप्पा त्याच्या आई बरोबर काय काय गप्पा मारतो ना ते सगळं सांगते मी तुला. चल पटकन. येतोयस ना तू? गुड बॉय. आणि तू ऐकलं नाहीस तर ती चिडेल ना. तू जाऊ नका. नाही जाणार तोच. आमच्या ताराला आम्हाला भेटायचंय. आम्ही कुठेच नाही जाणार, आम्ही आमच्या ताराला भेटूनच जाणार. मॅडम काय म्हणतात बघू द्या. तोपर्यंत तिथंच थांबा. थांबायचंच. हो माग, हो माग. यशोधरा मॅम, बाहेर ते माणसं आलेत. चला लवकर. काय? त्या पाड्यातली कुठली तरी लोक आलेत गेटवर. ते ताराला भेटायचं म्हणतात, पण मी त्यांना थांबवलंय. आणि तुमच्या सांगण्यानुसार मी कोणाला आज सोडलं पण नाही, पण ते ऐकतच नाहीत. पाड्यातली माणसं इथे येतातच कशी? तुझंच काम आहे त्यांना बाहेर काढणं. सिक्युरिटी आहेस ना, मग तुला एकट्याला जमत नसेल तर आणखी सिक्युरिटी बोलव. पण त्या पाड्यातल्या माणसांपैकी एकही माणूस आमच्या घराजवळ येता कामा नये. डू यू अंडरस्टँड? कारण जर तिथलं कोणी इथे आलं ना तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. निघ. येस मॅम. ताराला आपली अडचण कळाली पाहिजे, त्यानुसार आपल्याला कसं माहित नाही. बोललं का आम्हाला आतमध्ये यावं का? मम्मा, हे सगळं काय चाललंय? ती पाड्यातली माणसं बेघर होणार असतील तर ते रिॲक्ट करणारच आहे. एक मिनिट, व्यवसाय करतोय आपण.